स्वातंत्र्यसेनानी कैलासवासी श्रीपाल लालासे काका कुरुंदवाड अर्बन बँक नेहमीच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी कमीत कमी व्याजदराच्या अनेक कर्ज योजना राबवल्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तरुणांना व्याज परतावा योजनेअंतर्गत वैयक्तिक व्यवसायासाठी 10 लाख व ग्रुप व्यवसायासाठी 50 लाख इत्यादी योजना बँकेने राबवल्यात. तसेच महिलांसाठी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या महिला केंद्रित आई पर्यटन धोरण कर्ज योजना बँकेने राबवली आहे. या योजनेतून महिलांनी घेतलेल्या कर्जासाठी व्याज परतावा मिळतोय. बँकेनं पूर्वीपासूनच मोठ्या कर्जदारापेक्षा छोट्या कर्जदारांना अर्थपुरवठा केल्यानं रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या नवीन नियमामुळे काही अडचण आलेली नाही. रिझर्व्ह बँकेचे सक्षम बँकेसंदर्भातील FSWMचे सर्व निकष बँकेनं पूर्ण केले असून बँकेनं आर्थिक वर्षात भक्कम आर्थिक कामगिरी नोंदवत 2,36,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून बँकेने 700 कोटी रुपयांच्या एकूण व्यवहाराचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, कृष्णा व पंचगंगेच्या काठावर वसलेल्या कुरुंदवाड नगरीतील या बँकेनं 71 वर्षाची विश्वासार्ह परंपरा कायम राखत सभासद व ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केलाय. बँकेकडून एकत्रित देयक प्रणाली, तत्काळ निधी हस्तांतरण सेवा, स्वयंचलित चलन यंत्र, रुपे नामांकित डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, तात्काळ सकल निधी हस्तांतरण, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, संदेश बँकिंग, धनादेश छपाई प्रणाली, कोणत्याही शाखेत व्यवहार सुविधा आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. लवकरच बँकेचे कोअर बँकिंग प्रणालीचं कामकाज मेघ संगणन प्रणालीवरून सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या बँकेच्या 23 शाखा कार्यरत असून रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली इथं नवीन शाखा सुरू झाली आहे, तर सांगली जिल्ह्यातील आरग इथं 24वी शाखा लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय कर्मचारी वर्गासाठी नवीन वेतन श्रेणी लागू करून वार्षिक 60 लाखांची वेतनवाढ देण्यात आली आहे. शेतकरी, महिला व तरुण उद्योजकांसाठी विविध कर्ज योजना राबवून आर्थिक विकासाला चालना देण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचंही चेअरमन पाटील यांनी नमूद केलं. याप्रसंगी जनरल मॅनेजर RI राठोड, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, ज्येष्ठ संचालक अरुणा लासे, महादेव धनवडे, मोनाप्पा चौगुले, सुनील पाटील, इक्बाल पटवेगार, भगवान गायकवाड, दीपाली पाटील, सुरेश उर्फ नंदकुमार पाटील, रेश्मा पाटील, बाळासाहेब नाईक, महावीर थोटे, सूर्यकांत कुसनाळे, निखिल आलासे, ओंकार माळी, सुजाता भबिरे, भरत चौगुले, सरिता जोंग, ॲडव्होकेट सुनील कठारे, तज्ज्ञ संचालक कपिल सुरेंद्र दिमापुरे, तज्ज्ञ संचालक उपस्थित होते. नमस्कार. श्रीपाल लालासे काका कुरुंदवाड अर्बन बँकेच्या 2025-26 सालचे आर्थिक वर्ष संपलं आहे. त्या वर्षाचे काही रिझल्ट्स मला आपल्यासमोर आणण्यामध्ये अत्यंत आनंद होत आहे. गेल्या वर्षी आम्ही साधारणतः भाग भांडवलामध्ये 2,34,00,000 वाढ केली. आता ते 18,71,00,000 रुपयांचं झालेलं आहे. ठेवीसुद्धा सगळ्या आमच्या ग्राहकांनी आणि सभासदांनी आमच्यावरती चांगला विश्वास ठेवला आणि ठेवीमध्ये 57,21,00,000 रुपये एवढी घसघशीत वाढ झालेली आहे आणि आता आपल्या बँकेच्या ठेवी 438,15,00,000 इतक्या रकमेच्या झालेले. वर्षाप्रमाणे आपण कर्ज वितरणाचा जो व्यवहार करतो त्याच्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये आपण 28,49,00,000 म्हणजे जवळजवळ 28.5 कोटी रुपयांची वाढ केली. आता कर्जाचा आकडा 31 मार्चला 266,60,00,000 रुपयापर्यंत पोचलेला आहे. हा अत्यंत समाधानकारक परिणाम यंदा वर्षी आपल्याला मिळालेला आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे शिल्लक असलेला पैसा रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे आपण सरकारी रोख्यामध्ये आणि इतर बँकांमध्ये गुंतवावा लागतो. तर ही गुंतवणूक जी आहे ती यंदा वर्षी 192,03,00,000 रुपयेपर्यंत आपण गुंतवणूक सगळ्यांच्यामध्ये केली कर्ज देऊन झाल्यानंतर. आणि ह्या गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 31,68,00,000 रुपये इतकी वाढ झाली. यंदा वर्षी आपली कर्ज वसुलीचा जो विषय आहे ते कर्ज वसुलीच्या विषयामध्ये अवकाळी आलेला पाऊस, साखर कारखान्यांची बिलं वेळेमध्ये न मिळणं, द्राक्ष पिकाच्या सारख्या एरियामध्ये सुद्धा आमचं कर्ज पुरवठा होता तर त्या ठिकाणी टनेजमध्ये झालेले घट आणि नुकसान वगैरे शासनानं सुद्धा कर्जमाफीची घोषणा दिली आणि त्यामुळं संभ्रम निर्माण झाला की पैसे भरावेत की भरू नव्हेत. अशा सुद्धा परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये आपण NPAची वसुली आपल्या सगळ्या स्टाफनं चांगल्या पद्धतीने केली. कर्ज व्यवहार सगळे चांगले ठेवायचा प्रयत्न केला आणि बँकेचा ग्रॉस NPA त्याच्यामुळं 3.10% राहिला आणि नेट NPA 1.02% इतका राहिलेला आहे. या सगळ्या वसुलीसाठी बँकेचा स्टाफ, बँकेचे संचालक आणि बाकीच्या सगळ्या म्हणजे कर्जदारांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आपण हा आकडा गाठू शकलो. जनरली फायनान्शियल साऊंड आणि वेल मॅनेज म्हणजे थोडक्यात उत्तमरित्या चालवलेल्या बँकेचे जे निकष आहेत त्यातला पहिला निकष जो असतो तो आपल्या
भांडवलाची पर्याप्तता CRAR म्हणतो त्याला कमीत कमी 12% रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे ठेवावं लागतं. तर ती पर्याप्तता आपल्याकडं 13.34% एवढी आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांच्या रेकमेंडेड याच्यापेक्षा खूप जास्त आपण ठेवलेली आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणून यंदा वर्षी बँकेला 4,63,00,000 रुपये इतका ढोबळ नफा झाला आणि बँकेच्या सगळ्या तरतुदी आणि परिपत्रकाप्रमाणे येणाऱ्या ज्या काही सगळ्या वैधानिक गोष्टी आहेत सगळ्या वजा झाल्यानंतर निव्वळ नफा 2,36,00,000 रुपये इतका झालेला आहे. सध्या बँकेच्या 23 शाखा कार्यरत आहेत आणि त्यातल्या नवीन शाखा ज्या आहेत त्यातलं साडवली शाखा संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक चालू झाली आणि यंदा वर्षी 24वी शाखा मिरज तालुक्यामध्ये ह्या एका व्यापारी गावामध्ये आपण चालू करतोय. तीही आता लगेच चालू झाली. गेल्या 5 वर्षामध्ये आपण कामगारांना कुठल्याही प्रकारची वेतनवाढ दिलेली नव्हती. फक्त वार्षिक वेतनवाढ बाय डिफॉल्ट जेवढी असते तेवढी झाली. पण यंदा वर्षी मात्र कर्मचाऱ्यांना आपण साधारणतः 11% ते 15%च्या रेंजमध्ये कमी जास्त पडेल ह्या पद्धतीनं 60 लाख रुपये इतकी वार्षिक वेतनवाढ त्यांना आपण एकाच वर्षामध्ये त्यांना वेतनवाढ दिली आहे आणि तोसुद्धा लोड आपण यंदा वर्षी आपण आपल्यावरती घेतला. आपली बँक आहे ती सगळी बहुतांशी शेती आणि शेती आधारित उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करत असते आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, त्याच्यानंतर वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्याचं इतर मागासवर्गीय म्हणजे OBC विकास महामंडळ ह्या सगळ्या महामंडळाच्या योजना आपल्या बँकेत आपण चालू केल्या आणि 15 लाखाच्या लिमिटपर्यंत आणि काही केसमध्ये 10 लाखाच्या लिमिटपर्यंत आपण त्यांना कर्जासाठी व्याज आम्ही घेतो आणि परतावा शासन देतं. म्हणजे थोडक्यात त्यांना ते बिनव्याजी पडतं. अशा पद्धतीने ते चालू केलेलं आहे. त्यात जवळजवळ 600-750 प्रकरणं आपल्याकडं झाली आणि यंदा वर्षी महाराष्ट्र शासनानं महिलांच्यासाठी म्हणून पर्यटन संचालनालयामार्फत आई म्हणून एक योजना चालू केली आहे. महिलांच्यासाठी साधारणतः 15 लाख रुपयेपर्यंतचा कर्ज पुरवठा याच्यामध्ये होतो आणि 4.5 लाख रुपयेपर्यंतचं व्याज त्याच्यावरती जे पडलेलं असतं ते त्या सरकारनं त्याला माफी द्यायचं धोरण ठेवलेलं आहे. तर ह्या योजनेच्या अंतर्गत आपल्याकडं जवळ आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 80 प्रकरणं सगळी झालेली आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 80 प्रकरणं करणारी बँक म्हणून आपल्या बँकेचं नाव आता ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता यंदा वर्षाच्या कामगिरीवरती मी स्वतः एक चेअरमन म्हणून किंवा बँकेचा ध्वजधारक म्हणून मी अत्यंत संतुष्ट आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगली कामगिरी होईल याचा विश्वास आहे आणि यंदा वर्षी प्रशिक्षण आणखी अत्यंत चांगली नम्र आणि तत्पर ग्राहक सेवा या जोरावरती आपली बँक अजून पुढं यूज करेल याची मला खात्री आहे. मला चॅनलवरती 2 मिनटं बोलायची संधी मिळाली त्याबद्दल चॅनलच्या संचालकांचा मी आभार मानतो. थँक्यू. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.